त्याची तोड भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संकेताचे ठेविले अनंते तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका मने गाडू दयामने भार वाहू हा संसार देवाबाई ठेविले अनंते तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं एकं नित्यं विमलवञ्चनं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्वकार्येषु सर्वदा ठेविले अनंते तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान बघा हे जे दूरवरती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची प्रस्तुत अभंग तुकोबरायांचा आहे सुंदर असा अभंग आहे भक्तीपर अभंग आहे सर्वांच्या परिचयातला अभंग आहे आणि सुंदर असा अभंग आहे या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात त्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची आज बघा असा योग जुळून आलेला आहे की मंदिर आहे गणेशाचं है ना मंदिर आहे गणेशाचं आणि गणेश गल्ली ना गणेश गल्ली बरोबर ना आणि गणपती मंदिर पण म्हणतो बरोबर आणि त्यात एकादश आहे बरोबर असा हा त्रिवेणी संगम आज इथं जुळून आलेला आहे आणि आज आपल्याला या त्रिवेणी संगमावरती स्नान करायचे आहे बरोबर आहे ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य या त्रिवेणी संगमावरती आपल्याला स्नान करायचं आहे मग त्यासाठी तुकोबरायांचा अभंग सुंदर असा घेतलेला आहे म्हणून बघा अखिल गुणनिधाना करुणा वत्सल करुणालय परमात्मा पंढरी पांडुरंग परमात्मा पंढरीश्य ब्रह्मांड नायक है ना तो पंढरीचा पांडुरंग तो आता इथं आपल्या जवळ उभा आहे आणि कैवल पडला आहे ज्ञानोपर आहे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबर आहे आणि बसलेले सर्व श्रोते तालकरी पक्वादवादक विनेकरी यांना प्रणिपात चिंतनाला प्रारंभ करूया बघा या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची आता हेची थोर म्हणजे काय हेची थोर मग आता भक्ती आहे बरोबर आहे भक्ती तुम्ही आम्ही करतोच मग आता थोर भक्ती का म्हटले तुकोबराय आणि त्याच्या आधी म्हटलेले हेची त्यात काय पद सांगितलं असतील हेची म्हणजे काय की हेची म्हणजे काय की बघा कसं आहे मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथी देवो भव आणि आचार्य देवो भव कसं आहे मातृदेवो भव पितृदेवो भव यांना आपल्याला आधी देव म्हणता आलं पाहिजे यांच्यामुळे आपण आहोत आहो का नाही आई वडिलांच्यामुळे आपण इथं आलो मग आपल्याला ही भक्ती कळाली बरोबर आहे म्हणून हेची म्हणून बघा मातृदेव भव पितृदेव भव अतिथी देव भव जे अतिथी आलेत पाहुणे मंडळी आलेत त्यांचा पण आपल्याला आदर सत्कार करता आला पाहिजे की नाही त्यांना चहा विचारता आला पाहिजे की नाही म्हणजे काय हेची थोर म्हणजे हेची तुकोबरायांनी सांगायचं कसं मत आहे बघा हेची म्हणजे काय की ही भक्ती कुठली भक्ती आई वडिलांची सेवा करा पुंडलिकाने काय केलं आई वडिलांची सेवा केली ना बघा एक सुंदर असे उदाहरण आहे बघा की ज्या वेळेला पांडव 5 पांडव वनवासामध्ये गेले होते
त्या वनवासामध्ये गेल्यानंतर बरेच वर्ष राहिल्यानंतर बघा एक दिवस काय झालं की द्रौपदीला तहान लागले आणि तो लहान मुलगा आहे, लहान भाऊ त्यांचा कोण, नकुल आणि सहदेव, हे काय केले, दोघंजण पाणी आणायला म्हणून गेले आणि पाणी आणायला म्हणून गेले. मग ते काय म्हणते, आपण जरा नदीचं पाणी पिऊया आणि मग पाणी परत घेऊन जाऊया. मग त्यांनी पाणी प्यायला उजळीने असे घेतले, पाणी पिले. पाणी पिल्यानंतर बघा दोघंही तिथंच मूर्छित पडले. मग त्यानंतर भीम काय म्हणाले, अरे इतका वेळ झाला अजून काय आलेले नकुल आणि सहदेव, मग मी जरा बघून येतो म्हणून गेले. बघायला गेले तर ते त्या बाजूला मूर्छित पडलेले. त्यांना पाणी शिंपडायला म्हणून गेला, ते मूर्छित त्या जागे लागले. मग आपण तर आधी पाणी पिवा म्हटलं, तो पण पाणी पिला आणि तोही मूर्छित पडला. मग बघा त्यानंतर तिथं अर्जुन गेले. अर्जुन म्हटलं आता मी बघून येतो. दादा तू थांब आता वहिनीजवळ आहे ना, काय द्रौपदी जवळ. मग बघा मग दादा तिथं थांबवलं. अर्जुनानं पाहिलं ते आणि पाहिल्यानंतर तो पण म्हटलं आपण पण आधी पाणी पिऊन घेऊया. तोही पाणी पिला आणि तोही मूर्छित पडला. मग आता शेवटी युधिष्ठिर आले आणि मग युधिष्ठिर चौघांना बघितलं, चारी भाऊ मूर्छित पडलेले आहेत. मग आपण पाणी प्यायचं आपल्याला, हे चित आलेलं आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, म्हणजे काय, गुरुजनांना पण देव भव म्हणायचं आहे. मग बघा तो पण काय केला, आपण पण आधी पाणी पिऊन घ्या म्हटला. पाणी प्यायला गोंधळ केला, पाणी पिणार तेवढ्याच तिकडून आवाज आला, पलीकडून नदीच्या पलीकडून आवाज आला. तो आवाज होता यक्षांचा. यक्षदेव काय म्हणाले, थांब पाणी पिऊ नकोस. तो लगेच पाणी टाकला, थांब म्हणाला. मग तू जर माझ्या 3 प्रश्नाची उत्तर जर दिलीस तर तुझे चारही भाऊ मूर्छित झालेले ना ते पुन्हा जिवंत होते. काय होते, पुन्हा जिवंत होते. मग युधिष्ठिर काय म्हणाले, विचारा उत्तर देणारा मी आहे असं म्हटलं नाही. उत्तर देणारा कोण आहे, पांडुरंग आहे ना. तुम्ही विचारा, तो उत्तर देणारा तो आहे. कीर्तन मी करत नाही, करता करविता तो आहे. टाळ मी वाजवत नाही, करता करविता तो आहे. मृदंग मी वाजवत नाही, करता करविता तो आहे. याची थोर भक्ती बघा. मग उत्तर देणारा तो आहे म्हटल्यानंतर बघा पुढून आवाज आला. पहिला प्रश्न काय विचारला, या धरतीपेक्षा, या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे. युधिष्ठिराने उत्तर दिलं, या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ माझी माता आहे. दुसरा प्रश्न विचारला, या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे. या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे. मग त्यावेळेला युधिष्ठिराने उत्तर दिलं, या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ माझे वडील आहेत. मातृदेव भव, पितृदेव भव, माझे वडील सर्वश्रेष्ठ आहेत. बरोबर आहे. तिसरा प्रश्न विचारला, सर्वश्रेष्ठ दिशा कोणती. दिशा किती आहेत, 4 किती दिशा आहेत, 8 दिक्पाल झाले. दिशा किती आहे, 10 दिशा आहेत. प्रमाण सांगतो तुम्हाला, प्रमाण आहे त्याला. कोण वेळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, जैसे पक्षी 10 दिशा उडवून जाते. समर्थ रामदास स्वामींचं प्रमाण आहे. कोण वेळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा, जैसे पक्षी 10 दिशा उडवून जाते. 10 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि वर आणि खाली, ऊर्ध्व आणि अधर. 10 दिशा आहेत. मग तो म्हटला 10 दिशा सर्वश्रेष्ठ म्हटला नाही. कुठली दिशा, आपण म्हणतो पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा आहे ना. पूर्वेला काय पाहिजे, घराचा दरवाजा असावा. आग्नेला काय पाहिजे, किचन असावं, संडास तिकडं असावा, वगैरे असतं ना. मग आपण असं म्हणतोय, पण दिशा कशी आहे बघा. दिशा जर पृथ्वीच्या वर गेला तर दिशाच नाही आहे. कुठं आहे का दिशा, नाही. मग तो काय म्हटला, 10 दिशा सर्वश्रेष्ठ म्हटला नाही. तो म्हटला सर्वश्रेष्ठ दिशा म्हणजे सद्गुरु दिशा, ती सर्वश्रेष्ठ दिशा.
कुठली दिशा? जे सद्गुरू सांगतात ना ती दिशा सर्वश्रेष्ठ दिशा. मग ह्या बाबतीत राहिल्यानंतर बघा परब्रह्म पांडुरंग पण आपल्याला भेटायला येणार आहे. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? म्हणून मातृदेवो भव. म्हणून बघा कसं आहे बघा, मातृपितृप्रांत सगोत्र अपार चतुर्भुज नर पवन ठेले. मातृपितृप्रांत सगोत्र अपार हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय तपाचे सामर्थ्य तपिनला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठे नांदे. मातृ पितृ भ्रांत सगोत्र अपार चतुर्भुज नर पवन केले. हरिपाठ कीर्ती काय? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय तपाचे सामर्थ्य तपिनला अमोप आणि काय पुढं चिरंजीव कल्प. हा कल्प जो आहे ना किती मोठा आहे बघा. बघा कल्प माहिती आहे केवढा मोठा आहे? किती मोठा आहे बघा की चिरंजीव कल्प आपण हरिपाठ करतो ना, कल्प वैकुंठात नांदे एवढं वर्ष आपण नांदणार. कधी किती वर्ष मोठा आहे बघा की 4 युग आहेत. म्हणजे यामध्ये युगे 28 पण भाग येते बघा. 4 युग आहेत. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापर युग आहे आणि कलियुग आहे. बरोबर आहे? 4 युग आहेत. कृतयुग आहे 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग आहे 12,96,000 वर्षाचं आणि द्वापर युग आहे 8,64,000 वर्षाचं आणि कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं. लक्षात आलं? यात सर्वांची मिळून बेरीज होत्या 43,20,000. सगळ्यांची मिळून बेरीज 43,20,000. म्हणजे काय? प्रथम तीर्थ द्वापर कली या सर्वांची मिळून एक महायुग होतं. काय होतं? एक महायुग होतं. हे एक महायुग, 2 महायुग, 3 महायुग, 4 महायुग, 5, 6, 7, 26, 27, 28 वाजता चालू आहे. युगे 28 विटेवरी उभा. कळलं ना? युगे 28 विटेवरी उभा. नामदेव महाराज म्हटले. नामदेव महाराज काय म्हटले? युगे 28 विटेवरी उभा. त्यानंतर माऊली काय म्हटले माहिती आहे? नाही युगे 28चे, नाही आज कालचे. बरोबर? मग नाही युगे 28चे, नाही आज कालचे. माऊली लहान 15-16 वर्षाचे माऊली, नामदेव महाराज मोठे 10 वर्षांनी, तरी ज्ञानाने माऊली मोठे है ना. मग बघा नामदेव महाराज नतमस्तक झाले कुणाच्या? माऊलींच्या पुढं. युगे 28 म्हटले ते पहिला. मग माऊली काय म्हणते? नाही युगे 28चे, नाही आज कालचे. इकडे लक्ष द्या. मग काय चाललंय? हा, माऊली लहान तरीही बघा नतमस्तक झाले आणि काय म्हणते? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पांडुरंग. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते चराचर म्हणजे चराचरच नव्हतं. किती चराचर मोठा आहे? अनंत ब्रह्मांडावरते, अनंत ब्रह्मांडाखालते तेने विनस्थळ रेते मात्र नाही. किती ब्रह्मांड मोठा आहे? एक पृथ्वी. कारण हे सगळे एवढं ब्रह्मांड मोठं. मग तेव्हा होते पंढरपूर असं म्हटल्यानंतर बघा युगे 28 आलेला ना. मग हा युगे 28 भाग झाला. मग 28
28वावं झालं. 28वाचा पृथ्वी संपलेला आहे, त्रेतायुग संपलेला आहे, द्वापरयुग संपलेला आहे आणि आता कलियुग चालू झालेला आहे. कलियुगाला चालू होऊन 5100 वर्ष झालेले असतात. किती? 5100 वर्ष प्रमाण आहे त्याला. दासबोधात लिहिलेलं आहे समर्थांनी आणि भागवतामध्ये पण दिलेलं आहे. भागवतामध्ये दिलेलं आहे बघा, दासबोधात दिलेलं आहे 4760 वर्ष झाले. दासबोध 1652 आलेला आहे, त्याच्या पुढचं ऍड केले की बरोबर तेवढे येते. मग सांगायचा भाग काय की हा 28 युग संपणार, मग 29 चालू होणार. कृतकृत्य वापर केली 29, मग 30, मग 31 असे 71 महायुग होणार. कुठल्या? ह्या मन्वंतरामध्ये. आता जुलै महिना आहे चालू असतो ना, जुलै महिना आता जानेवारीत आहे, जुलै महिना चालू असतो ना, तो 7वा महिना असतो. ते जुलैमध्ये 31 दिवस असतात. तसं हा 7वं मन्वंतर चालू आहे. हे कल्पातलं हरिपाठ कीर्ती मुख्य जरी काय हा भाग चाललेला आहे ना. मग हे वराह कल्प आहे. हा कुठला आहे? वराह कल्प आहे. ह्या कल्पाचं नाव काय? वराह कल्प चालू आहे. ह्या वराह कल्पामध्ये पहिलं मन्वंतर संपलेलं आहे, सार्वभौम मन्वंतर म्हणायचं त्याला. ते 71 महायुगात होतं. त्यामध्ये 71 महायुगात एक इंद्रदेव होतो, दुसरा इंद्रदेव दुसऱ्या मन्वंतरात, दुसरा इंद्रदेव. तिसरं मन्वंतर चालू होतं, 4थं, 5वं, 6वं आणि 7वं मन्वंतर आता चालू आहे. त्या 7व्या मन्वंतरातलं कृतकृत्य वापर एक संपलेलं आहे. दुसरं असं 28 महायुग संपले. मग 28 झाल्यानंतर बघा मग 71 होणार, मग 8वं मन्वंतर येणार, 8व्या मन्वंतरात मग 72 होणार, मग 9वं मन्वंतर येणार, परत 71, मग 10वं, मग 72, एकदा 72 होते एकेका. जसं 31चा महिना असतो ना, 30 30 31 30 30 31, तसं ना 14 वेळा ह्या कल्पामध्ये 14 मन्वंतर होणार. लक्षात येते काय? काय कोणाला म्हणून मी वर्षाचा भाग मांडलो तिथं. एक वर्ष असतं की नाही, एका वर्षात 12 महिने, 12 करायला ना पाहिजे, 12 महिने. लक्षात आलं? एका वर्षात 12 महिने. 12 महिन्यात कसं 30 दिवस 31 दिवस असतं ना, असं तसं एक कल्प आहे. हे एका कल्पात 12 नाही 14 मन्वंतर आहे. हे 14 मन्वंतर म्हणजे महिन्यासाठी घ्या ना, जानेवारी फेब्रुवारी मार्च असं जुलै महिना चालू आहे. आता चालू आहे, आता जानेवारी आहे पण सांगायला तुम्हाला. जसं जुलै महिना चालू असताना जुलै महिन्याची 28 तारीख चालू आहे समजा. आता 28 तारीख म्हणजे 71 होणार आहे तारखा, 30 तिथं थोडक्यात एवढं सांगायला कळण्यासाठी. तसं 29 असं 71 महायुग संपली, मग 8वं मन्वंतर चालू होणार, मग 9वं, असं करत करत गेल्यानंतर बघा एकाच 43,20,000 आहे एकाच. आणि एका मन्वंतराचं 30 कोटी 60 वर्ष होतं. 30 कोटी किती? 30 कोटी एकाच. मग 14 मन्वंतर आहेत एका कल्पामध्ये. 14 गुणिले 30 कोटी केलं तर 432 कोटी वर्ष होतात. 432 कोटी वर्ष म्हणजे काय? एक कल्प आहे. मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, कसं दिसतंय ते बघा. 432 कोटी वर्ष म्हणजे एक कल्प आहे. हा अभ्यास भरपूर केलेला आहे. त्यामुळे कसं आहे काय, आपल्याला कोण सांगायचा प्रयत्न करत नाही है ना. असं म्हणून आपल्याला कळलं पाहिजे आपण काय म्हणतोय है ना. आपण काय म्हणतोय हरिपाठ मध्ये, काय म्हणतोय नेमकं काय बाबा भाग आहे तेवढा. आणि सांगतो हे जे 432 कोटी झालं ना, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस हे 1000 महायुग होतात. 71 गुणिले 71 केला, 71 गुणिले 14 केला ना तर 994 होतात. 994 आणि 72 आलं ना, अधिक महिना कसा येतो ना, अधिक महिना 2 वर्षातनं, तसं 2 वेळा 71 झाले की 72 दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा 72 होते. असं 6 वेळा 72 होतं. 994 गुणिले 6 अजून लई सांगितलं काय, पण मी थांबतो झालोय. 994 गुणिले 6 केलं तर 1000 महायुग. ही 1000 महायुग म्हणजे हा ब्रह्मदेवाचा एक दिवस. रात्र पण नाही मारत, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा फक्त दिवस झाला. एका दिवसात आपण 1000 मध्ये एका म्हणजे 4 मध्ये आहोत, एका चौकड्यात आहोत. आणि एका चौकड्यात पण नाही, कुर्त गेले, त्रेत पण गेले, द्वापार पण गेले, त्यात श्रीराम पण गेले, श्रीकृष्ण पण त्यात गेले, आपण आले त्याच्यात. आणि आपण आले केवढ्यात 432,000 मध्ये फक्त आपण 100 वर्षात आहोत. आणि ती 100 वर्षात आपण जगत नाही, 70 वर्षात आलोय आपण. ते पण चांगलं खाल्लं तर आहे ना. असं तिकडे जायला नको. म्हणजे सांगायचं भाग काय, एवढं मोठं आहे ते.
हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय. मग एवढं वर्ष 432 कोटी वर्ष आपण काय करणार त्या ब्रह्मदेवाजवळ राहणार आणि परत एवढीच मोठी रात्र राहणार 432 कोटी वर्षाची. त्यावेळेला ब्रह्मदेव काय करतो सगळे जीव जे आहेत ना ते आपल्या कवेत ठेवून देतो. त्यावेळेला उत्पत्ती स्टॉप, उत्पत्ती नाही तिथं. भागवतामध्ये दिलेला बघा अध्याय मला वाटतं स्कंद 8वा त्यामध्ये मांडलेला आहे. सगळं सुंदर असं भाग मांडलेला आहे. म्हणून सांगितलं हे ची. लक्षात आला आता हे ची थोर. आपण एक शब्दाचं आपण बघूया है ना, एक शब्दाचं बघूया आपण. लय काय गडबड नाही आपल्याला है ना. आपल्याला कुठं काय जायचं नाही काय नाही. तुम्ही पण आला 8 वाजता निवांत करून आलाय. आणि पण जरा आता फोन करून आले राहुल महाराजांच्या घरी है ना. राहुल आमचं तसं बघायला गेलं तर ते कदम आम्ही तवंत करायला असं वाटतं नाही पण तो पुण्य पडतोय तसं बघायला गेलं तर. असं सांगायचं बात काय जरा असं आता पोटाला आधार मिळालेला आहे. 8 ते 10 बरं झालं म्हटलं असं. मग काय हेची लक्षात आला आता थोर. मग थोर कशा म्हणतात परत, थोर कशा म्हणतात परत. 4 भाऊ असतात तुले, 4 भाऊ असतात ना. 14 असं चर्चा करायला महाराज घरात हॉलमध्ये. इकडे एक माज बसवायचा आहे, तिकडे एक माज बसवायचा आहे आणि काय करायचं आहे इथे घर बांधूया तिकडे घर बांधूया. चर्चा करावं लागतात सगळ्यांच्या भावाच्या स्वपाशीवर मस्त एक बसतात. ह्या 4 जण आतून बघत असतात महाराज. ह्या 4 जण आतून बघत असतात आणि त्यात एकटी काय म्हणते थोरली असते ती अहो अहो इकडे या म्हणते. तो दादा उठून जातोय अहो इकडे या. मग तो म्हटला का बोलवलेस. नाही नाही अहो इकडे या किती ताकद आहे ह्या बघायसाठी. मग दुसरी म्हणते हा तेवढं दुसरी पण काही कमीची नसते ती म्हणते असं करते ते पण दादा आलोच म्हणतो. दादा आलोच म्हणते निघून जाते. सांगायचं मग काय मग तिसरी काय कमीची असते काय ती काय म्हणते हा नुसतं असं करते ते लगेच जाते. सांगायचं भाग काय बघा की थोर. कोण थोर आहे तिथं कोण थोर नाही हो. तिथं कोण थोर नाही आहे. आणि साडू जर असले ना 3 साडू असले ना आम्ही पण 3 साडू आहे काय लागताय हो. आणि आमचा थोरला साडू काय म्हणते तिथं नाही वाटतं सोड आहे असं ते थोरला सोडा आहे ना तो काय म्हणते मी थोरला सोडा हे राखते सोडेल ना हे मधले सोडेल पुन्हा ओळख करून द्यायचं काय माहिती बाबा त्या थोर तुम्ही थोर. पण थोर काय म्हणतात माऊली. माऊली थोर काय म्हणतात ते काय ज्या वेळेला बघा त्यावेळेस पंढरीत आले ना त्यावेळेस पंढरीत आल्यानंतर बघा की दारात आल्यानंतर बघा काय बघ काय वाटलं. पंढरपुरात आल्यानंतर बघा पाय ठेवल्यानंतर तिथं एवढं सामर्थ्य मिळतं ना एवढं सामर्थ्य मिळतं बघा की एवढं उत्तमाचं मिळतं सामर्थ्य नुसता दारात राहिल्यानंतर है ना. नुसतं दारात राहिल्यानंतर 4 मुक्त्या आहेत. 4 मुक्त्या प्राप्त आहेत. काय बोलले ते अगं काय देवाच्या द्वारी उभाक्षण बरे तेने मुक्ती 4 साधी येल्या. 4 मुक्त्या प्राप्त आहेत. कुठल्या कुठल्या मुक्त्या म्हणजे म्हणा सलोकता समीपता स्वरूपता साहित्यता. 4 मुक्त्या ना देवाच्या द्वारी उभाक्षण बरे. सलोकता सलोकता म्हणजे लोकांच्या जवळ. आता लोकांच्या जवळ जायचं नाही देवाच्या जवळ जायचं. समीपता समीप म्हणजे एकदम अत्यंत जवळ. मी देवाचाच है ना देव माझाच होऊन गेला असं जवळ जायचं. आणि स्वरूपता म्हणजे देव स्वरूप होणे. तो खबर आहे देव स्वरूप झाले. आणि सायुज्यता मुक्ती म्हणजे काय की सायुज्य मुक्ती म्हणजे त्याच्यातच विलीन होऊन जाणे. देवाच्या द्वारी उभाक्षण बरी तेने मुक्ती 4 साधी येणार. पंढरपुरात आल्यानंतर बघा पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर बघा रामदेव महाराज काय माऊली म्हणतात काय म्हणतात माहिती आहे काय म्हणतात माऊली योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधन. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधन. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधन. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधन.
बहिणीला साजनी, साजनी म्हणजे बहिणीला कौतुकानं साजनी म्हणतात है ना. रूप पाहता लोचने झाले तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बघा पांडुरंगाला बघितल्यानंतर काय वाटतं संतांना? आपल्याला बघितल्यानंतर, आपण ज्यावेळेस पांडुरंगाला बघितल्यानंतर काय म्हणतो? हात जोडतो, देवा एवढं काम होते देवा है ना, देवा एवढं हे होते देवा, देवा एवढं घर होऊ दे, देवा एवढं पुरीचं लग्न होऊ दे, देवा पोराला एवढं नोकरी लागू दे. आपण हे मागतो ना. पण संत काय मागतात बघा, मागवलं तिथं बघा, रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग जवळच उभे असलेल्या भक्ताबाई काय म्हणते? दादा रे तुला जसं सुख झालं म्हणतोस ना विठ्ठलाला बघून, तसं इतरांना का बरं सुख होत नाही? त्यावेळेला बघा माऊली म्हणतात, काय म्हणतात? पुढचे चरण आहे, पुढचे चरण काय आहे? बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडे. यासाठी काय लागतं? मग ते बहुत सुकृत करावं लागतं, तर विठ्ठलाची आवड होते, तर विठ्ठलाची आवड होते. म्हणून बघा बाप रखुमा देवर विठ्ठलाची आवड आहे. बाप रखुमा देवर हा जो अभंग आहे ना, हा अभंग कधीचा माहितीये का? ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतरचा अभंग आहे. बाप रखुमा देवर माहित असेल तुम्हाला सर्वांना. म्हणजे काय? ज्ञानदेव म्हणे पण आहेत आणि बाप रखुमा देवर पण माहित आहे ना सगळ्यांना. कसा कोण आहे? बरं जाऊ दे, पुढे जाऊया आपण. मग बघा बाप रखुमा देवर म्हणजे काय? ते नंतरचे 6 वर्ष राहिले ना त्यावेळेचे ते अभंग आहेत, म्हणून तिथं बाप रखुमा देवर म्हटलेलं आहे. असो म्हणजे काय? थोर भक्ती याला म्हणायचं आहे. ही थोर झाली कुठं? ज्या वेळेला संत येतात त्यावेळेला ही थोर भक्ती तुम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याची थोर भक्ती. आता भक्ती बघूया आपण. आता भक्ती कशी आहे? तुम्ही आम्ही भक्ती करतोय है ना. भक्ती सर्वजण करतात. उपासना करतो आपण, नामस्मरण करतो आपण, सगळं करतो ना, नवस पण करतो आपण. पण एकदा आता पांडुरंगाला धरलेलं आहे ना. आता इथे गणेश मंदिर आहे. आता सांगायचं म्हणजे कसं असतं माहितीये काय? बघा गणपती, गणेश, किती नाव आहेत त्याला? किती नाव आहेत त्याला? अनंत नाव आहेत. विनायक आहे. विनायक म्हणजे काय माहितीये काय? हा कारण म्हणजे बघायचं झालं तर कसं आहे? तो विनायक कोण माहिती आहे? विनायक कोण आहे? विनानायकाचा मुलगा तो विनायक. आणि श्री गणेश आणि गणपती हा वेगळा भाग आहे. मागच्या वर्षी काल्याच्या कीर्तनला राहुल महाराजांनी हा भाग घेतला होता बघा. सांगतो आणायला आता त्याचं कसं कसं आहे ते. आता आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला की हा जो गणेश आहे तो गणपती आहे. मग आता गणपती का म्हटलं बरं? गणपती का म्हटलं? गणांचा पती, अधिपती. म्हणजे काय? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. म्हणजे कसं आहे बघा, गण किती आहेत? 3 गुण आहेत ना. रजगुण आहे, सत्वगुण आहे आणि तमगुण आहे. ब्रह्मदेव आहे, विष्णुदेव आहे आणि कोण आहे? शंकर महादेव. बरोबर आहे? लक्षात आलं? शांत आहे का? म्हणजे लक्षात येते बघा. विनायक वेगळा, पार्वतीचा मुलगा वेगळा आणि गणपती वेगळा, श्री गणेश वेगळा. म्हणजे गणपती श्री गणेश वेगळा. बघा साष्टांग नमन माझे गौरीपुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुष्य अमार्थ साधते. प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्षर, चौथे गज वक्रते, 5वे श्री लंबोदर, 6वे विकट नावते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धूम्र वर्णते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे श्री गजानन, 12वे श्री गणपती. हे गणांचा पती जो आहे ना तो गणपती, तो श्री गणेश. आणि विनानायकाचा जो मुलगा आहे म्हणजे फक्त पार्वती पासून जो झाला मळीपासून तो विनायक, तो विनायक वेगळा. आणि शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये जो विनायक, जो गणपती होता तो श्री सद्गुरु गणेश. म्हणून माऊली म्हणतात ओम नमोजी आद्या. हा जो आद्या ना, हा जो वेद प्रतिपाद्या है ना, स्वयं वेद्या आत्मरूपा. जो आत्मरूप आहे ना तो हाच आहे. अजून भाग सांगतो बघा. माऊली त्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये नाही 8व्या अध्यायामध्ये मांडतात. 8व्या अध्यायामध्ये की परब्रह्म एक आहे. भक्ती चाललेला भक्ती परब्रह्म एक आहे. 8व्या अध्यायामध्ये मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या श्लोकच्या खाली ओळ मांडलेल्या
की एको महाअनेका, मी एकटा आहे. श्री गणेश चाललेला बघा, मी एकटा आहे. कुणाला वाटलं? श्री गणेशाला, श्री परमात्म्याला, श्री परब्रह्माला, श्री पांडुरंगाला. तो एकच आहे. सगळी जी नावं घेते तो एकच आहे. 24 नामी, सहस्त्रनामी, तो अनामी, तो कैसा आहे? अंतर्यामी ओळखावा. तो कसा आहे? आतमध्ये ओळखायचा. मग 24 नामे येतो, 24 नामे येतो, पण सहस्त्रनामे ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम अधोक्षयाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः. किती सांगतो? 10 परत आता है ना. 24 नामे, सहस्त्रनामे. तर 1000 नाव आहे, पण अनामी आहे. तो कसा आहे? तो अनामी, म्हणजे त्याला नावच नाही. तो गणेश, तो परब्रह्म, तो एकटा आहे. माऊली म्हणतात एकोमा अनेका. मला अनेक वाव वाटलं. त्याच वेळेला ओम नमो जी आद्या, ती आद्या मूळ माया निर्माण झाली तिथं. आदिशक्ती, ती जी मूळ माया निर्माण झाली ना, तिला म्हणायचं आदिशक्ती. परब्रह्माला एकट्याला काहीही करता येत नाही, नवऱ्याला काहीही करता येत नाही, है ना. तो अभंग आहे बघा, रकुमाई तुझ्या विना विठ्ठलाला संसार केलं ना. काय तिथं आठवलं काय? हा काय मोठं म्हणा. अरे रकुमाई तुझ्या विना विठ्ठलाला, म्हणजे एकट्याला संसार होत नाही असं थोडक्यात भागायचं. आला सगळ्यांचं लक्षात आला, माझ्या पण लक्षात येणार. म्हणजे काय? त्या परब्रह्माला एकट्याला संसार करता येत नाही, हा वाद चाललेला आहे. अजून पुढे सांगितलं त्याला एखादा तांब्या देखील उचलता येत नाही त्याला. का? ते कसं स्वरूप आहे? ते निर्गुण निराकार स्वरूप आहे. ते निर्गुण निराकार स्वरूप आहे. ते वायू स्वरूप आहे, म्हणून त्याला काही उचलता येत नाही. ते आकाश स्वरूप आहे. परब्रह्म आकाशासारखं आहे दाखवायसाठी. आकाश म्हणजे परब्रह्म नव्हे, कारण आकाश हे काय पंचमहाभूतात मोडलं जातं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, बरोबर आहे. म्हणून आकाश हे पंचमहाभूतात येतात. बरं, अजून तिकडे जाऊया का. मग एकोमा अनेक वाटतं. त्याच वेळेला मूळ माया निर्माण झाली तिथं. मग ती आदिशक्ती निर्माण झाली, आणि ती आदिशक्ती झाल्यानंतर त्या आदिशक्तीला गुण माया निर्माण झाली. त्या आदिशक्तीच्या ठिकाणी गुण माया निर्माण झाली, आणि ती गुण मायापासून गुणा प्रसवली. गुणाला काय झालं? प्रसवली, व्याली ती. आणि गुणांना प्रसवल्यानंतर बघा, मग ब्रह्मा, मग विष्णू, आणि मग महेश आहे. त्रिगुणासार निर्गुणे सार, सारासार विचार हरी पाठ. त्रिगुण आसार का म्हटले? त्रिगुण आसार हे इकडे आहे भाग. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव आणि महेश देव म्हणजे सदाशिव हे इकडे जन्माला आले. मग इथं मूळ माया, गुणमाया, मग इथं मूळ माया, आणि मग इथं प्रब्रह्म आहे. प्रब्रह्म, मूळ माया, गुणमाया, आणि गुणा प्रसवल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश जन्माला आले. रजसत्वोत्तम, आणि त्या तमापासून हे आकाश निर्माण झालं. आकाशापासून वायू निर्माण झाले. वायूपासून तेज झालं. तेजापासून पाणी झालं. आणि पाण्यापासून ही पृथ्वी निर्माण झाली. ही पृथ्वी आपण उभी आहोत पाण्यापासून झाली. एक जण म्हणतात पाण्यापासून लोखंड कसं होते बरं. ही पण पृथ्वी पाण्यापासून झाली. दाब तयार झाले. एवढे दाब कसं तयार झाले? पाण्यापासून झाले ना. मातेचे 3.5, पित्याचे 3.5, शोणित, शुक्लित, लाल, मत्र आणि श्वेद, त्याच्यापासून ही पृथ्वी निर्माण झाली. मग एवढा असा गोळा होता, हरभरा एवढा. मग राहिल्यानंतर 2 महिन्यानंतर एवढा गोळा झाला. मग मातेला कळालं 2 महिन्यानंतर, आणि आता तिकडे झालं नको. मग बघा, ही पृथ्वी पाण्यापासून निर्माण झाली. मग 4 खाणी निर्माण झाले. मग 4 वाणी निर्माण झाल्या. 4 खाणी कुठल्या? जारज आहे, अंडज आहे, श्वेदज आहे आणि उद्भिज आहे. आता सगळ्यांची कोड काय सांगत नाही, वेळ होईल. तुम्ही मला 10च दिला टायमिंग. मग झालं, मग 4 खाणी झाल्या. 4 खाणी म्हणजे बीजापासून झाड वगैरे झाले. अंडज झाले, अंड्यापासून साप वगैरे झाले, पक्षी वगैरे झाले. मग श्वेदज म्हणजे ओवा, लिक्का, बिक्का, श्वेद घामापासून आपण काढत होता बघा पहिला. आता कोण काढत नाही. ही गेली मार, तुष्टीला मार म्हणायचं पुढचीला. काय काय म्हणत होते कट्ट्यावर बसून. आता नाही, पूर्वी होतं आम्ही बघायचो. असो, मग हे काय घामापासून निर्माण झालेली आहे. मग त्याच्या पुढं जारज. जारज पासून बैल आहे, घोडा आहे. मग आपला पण जन्म जारज.
म्हणा की पुढे ज्या रज रज रजगुण आला काय? रजगुण म्हणजे कोण आहे? ब्रह्मदेव. मग रजगुण म्हणजे ब्रह्मदेव, विष्णुदेव म्हणजे सत्वगुण आणि तमगुण म्हणजे महेश. मग रजगुण आपला बाप आहे. रजगुणापासून आपला जन्म झाला. रजेश्वराचा मिटाळ त्याचा झाला आणि गाळ, त्या गाळाचेच हे केवळ शरीर जाणार आहे. लक्षात आलं? रजेश्वराचा मिटाळ झाल्यानंतर 4 दिवसानंतर त्याचा झाला आणि गाळ, त्या गाळाचेच हे केवळ शरीर जाणार आहे. मग रजगुण आपला बाप आहे, ब्रह्मदेव आपला बाप आहे. मग ब्रह्मदेवापासून आपली उत्पत्ती आहे. ब्रह्मदेवाला सांगितले सगळी उत्पत्ती कर बाबा, है ना? मग ब्रह्मदेवाची बायको कोण? हेच माहित नाही आम्हाला. विष्णुदेवाची बायको कोण? लगेच सांगता येते, लक्ष्मी माता. शंकर देवाची बायको कोण? पार्वती माता. आणि सावित्री, करेक्ट. सरस्वती मुलगी आहे, सावित्री त्याची बायको आहे. अहो, त्यानं आपला संसार, आपण 40 जरी मुली बघायला गेल्या महाराज तर ठरत नाही लग्न. पोहेच नुसता कोण होतं चपला झिजत्यात, है ना? जिथं ठरायचं तिथंच लग्न होतं की नाही? जिथं ठरायचं तिथं लग्न होतं की नाही? मग त्यानं आणि काय म्हणतो आपण? ब्रह्मदेवाने गाठी बांधून दिल्यात. काय म्हणतो आपण? ब्रह्मदेवाने जिथं गाठ मारलं ना तिथंच लग्न होणार. ब्रह्मदेवाने गाठ मारल्या आपल्या बायको बरोबर आपली, आणि त्याचीच बायको आपल्याला माहित नाही. असं सांगायचं बात काय? तिकडे जायला पडता म्हणजे काय? लक्षात आलं तुमच्या? 4 अंडर शोधे, मग 4 कहाणी 4 वाणी लक्ष 84 जीववेणी निर्माण झाले आणि मग हा सगळा पसारा निर्माण झालेला आहे इथपर्यंत आला. लक्षात आलं? हा झाला काय झाला? हा सगळा हा पसारा निर्माण झालेला आहे. थोर भक्ती चाललेली आहे. काय चाललेलं आहे? थोर भक्ती चाललेली आहे. म्हणून बघा ही भक्ती कोणी केली आणि कशी केली आता इथं आपण पुढे आपण बघू. आता भक्ती किती प्रकारची आहे? भक्ती बघायला गेलं तर एकच आहे. भक्ती एकच आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी 9 प्रकार दाखवतात. गणेशाचं राहिलं वाटतं ना? हा, मग तोच तो गणेश आहे ना, तोच तो परब्रह्म गणेश आहे. हे सांगायचं होतं मला, इथून पुढे आलं होतं. मग तो गणेश आहे, तो परब्रह्म गणेश आहे. आणि तो गणेश तो शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये होता तो गणेश. आणि विनायक हा नव्हता. विनायक हा वेगळा भाग आहे. आणि हा गणेश आहे तो श्री सद्गुरु गणेश म्हणतो त्याला आपण, किंवा श्री गणेश म्हणतो किंवा गणपती म्हणतो. लक्षात आलं? गणाचा पती याच्यावर भाग झाला हा. मग आता थोर भक्ती कशी आहे बघा. भक्ती तुम्ही भक्ती करतोय, भक्ती किती प्रकारची आहे? भक्ती एकच आहे, पण प्रकार दाखवले त्याचे 9 प्रकार. काय काय आहे? श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णू स्मरण आहे, पाद सेवन आहे, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. किती? 9 प्रकारचे भक्ती झाले. पण 9 प्रकारच्या भक्तीसाठी आत्मनिवेदनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पहिली पायरी काय आहे? तर श्रवण आहे. पहिली पायरी श्रवण आहे. आता वरती आपण गच्चीवर जाण्यासाठी 9 पायऱ्या आहेत. डायरेक्ट उडी मारून जातो आपण गच्चीवर, जातो का? 4 पायऱ्या जर आपण काय म्हणतो डिलीट केल्या तर पाय पडणार आहे की नाही? मग पहिल्या पायरीवर आधी पाय ठेवायचं, बरोबर आहे? ऍक्सिलेटर असतं बघा ते, है ना? काय म्हणतात त्याला? लक्षात नाही गेलं माझ्या. ते बिग बाजार मध्ये येते काय नाव आहे त्याचं? लय भारी काय तर असं आठवलं सांगतो असं मला. एलिव्हेटर म्हणा, बरं असं ते. मग त्या पहिल्या पायरीवर पाय ठेवलं ना ती बरोबर घेऊन जाते बघा आपल्याला, बरोबर आहे ना? मग आपण पहिल्या पायरीवर उभा राहायचं. 4 अक्षर नाव आहे बरं असो. मग त्या पहिल्या पायरीवर उभा राहिला ना, बिग बाजार मध्ये आहे ना ते, बघितलं काय? हा, बघितलं ना? बिग बाजारलाच गेलं नाही आम्ही, ऍक्टिव्हिटीज येते की बरं असो. पहिल्या पायरीवर मला सांगायचं काय भाग आहे? पहिल्या पायरीवर घट्ट उभं राहायचं. पहिली पायरी म्हणजे काय? श्रवण. श्रवण उत्तम करायचं. ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नावं श्रवण. श्रवणाची व्याख्या काय? ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, सारखं ऐकायचं. ऐकले ना आणि ऐका. ऐकले म्हणायचं नाही, मला नाही येते म्हणायचं नाही. येते म्हटलं ना तो सिद्ध व्हायला गेला. म्हणून 4 भाग आहेत बघा. बद्ध, मोमोक्ष, साधक आणि सिद्ध. ते जिज्ञासू त्या भक्तीमध्ये येतं.
भक्तीमध्ये येतं ते. आर्त भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. ते भक्तामध्ये 7व्या अध्यायामध्ये माऊलीने मांडलेलं आहे ते. अजून तिकडे जायला बघा, तुम्ही सांगितलं म्हणून आठवलं म्हणून. मग आता इथे बघा, बद्ध म्हणजे बांधलेलं आहे आपण. तुम्ही आम्ही बांधलेलं आहे कशानं? संसाराला. जसं ते रेडको बांधलेलं असतं ना, खुट्ट्याला बांधलेलं असतं दोरीनं, आणि गाय तिथंच असते, म्हणजे म्हैस म्हणा किंवा वासरू म्हणा, गायीचं वासरू तिथंच असतं, गाय तिथंच असते, पण ते प्यायला जात नाही का? दोरीनं बांधलेलं आहे. प्यावं वाटते त्याला, पण ज्या वेळेला मालक येतो ना, मालक ते दोरी सोडतो खुट्ट्यापासून आणि मग ते वासरू गायीकडे जातात, यथेच्छ दूध पितं. तसं ना तुम्ही आम्ही बांधलोय कशाला? संसाराला. कशानं? मायेच्या दोरीनं बांधलेला आहे. पण ज्यावेळेस सद्गुरू आले, सोडले आणि परब्रह्माजवळ आलो, यथेच्छ दूध प्यायला लागले. हे दूध हो, आता इकडे या दूध, हे सर्वरूपी दूध आहे. दूध म्हणजे काय? सत्वगुण आहे. हे दूध आता यथेच्छ प्यायला लागलो, मग दुधापासून काय? सत्वगुण प्राप्त होतो आपल्याला. मग बघा, बद्धाचा मुमुक्षाचा साधक झालं. साधक व्हायचा. आता आपण साधक आहोत, भजन करतो, साधक आहे. भजन म्हणजे काय? भगवंताचे जपलेले नामस्मरण म्हणजे भजन आहे. आता भजनच यायला पाहिजे असं का भाग नाही. भजन केलं तरी झालं. काय भजन आहे? राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, तरी म्हटलं तर पण बाजलं. हे भजन आहे. काय? राम कृष्ण हरी, विठ्ठल केशवा, मंत्र जपावा सर्व काय. हे भजन आहे. हे काय? हे भजन आहे. लक्षात आलं तुमच्या? आता हे श्रवण भक्ती. कोणी केली श्रवण भक्ती? कोणी केली श्रवण भक्ती? अभिमन्यूने केली. पहिला स्टार्ट श्रवण भक्ती कोणी केली? तर अभिमन्यूने केली. आईच्या पोटामध्ये. काय उत्तमाची भक्ती केली होती. इतकी उत्तमाची भक्ती केली, इतकी उत्तमाची भक्ती केली की ज्या वेळेला आल्यानंतर बाहेर जसं कसं जायचं होतं ना, चक्रुला जायचं होतं. काय हो, अमेरिकेतली लोक आता भागवत कथा शिकवायला लागल्यात. कुणाला? ज्या गरोदर माता आहेत ना, त्यांना शिकवायला लागल्यात 4थ्या 5व्या महिन्यापासून. हे असं आहे. आता एक युट्यूबवर येते बघा, भागवत म्हणून. भागवत छोटासा मुलगा आहे, 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा आहे बघा. भागवत म्हणून टाका, युट्यूबवर येते त्याचं. तो जो मुलगा आहे ना, त्या मुलाला एकाने प्रश्न विचारला. काय विचारलं? 4 वर्षाचा मुलगा आहे, तुम्ही देवाला पाहिलं का? तो म्हटला हो पाहिलंय. आता हा तुम्हाला माहित असेल तर कळेल बरं का. तो म्हटला हो पाहिलंय मी. तो म्हटला मुलाखत घेणार, कधी पाहिले? मी माझ्या मातेच्या उदरात असताना पाहिले. आणि तुम्ही पण पाहिलं नाही त्याला, पण तुम्ही विसरलात. पण मला माहित आहे, मला स्मरण आहे. तो म्हणते मला स्मरण आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी मातेच्या उदरात ज्या वेळेला आईला 9वा महिना लागला, त्यावेळेला आपण सर्वांनी हात जोडलो आणि काय म्हटलं? देवा मला इथून सोडविशी, है ना. सोहम सोहम ऐसे म्हणे. आपण सोडव म्हटलं, देवा मला तू इथून सोडव, या घाणीतून मला सोडव. आपण तिथंच विष्ठा करायचं, तिथूनच खायचं, सगळं त्यातच होतं. आठविन पाये हा माझा आपण एवढं त्या मातेच्या गर्भात असताना एवढं आपण घाणीत होतो. आणि त्यावेळेला आपण निवेदन ठेवलं. निवेदन कधी? महाराज निवेदन कधी? शेवट पाहिजे गेलं.
9व्या पायरीवर गेल्याशिवाय निवेदन ठेवू शकत नाही आपण. निवेदन कोण ठेवू शकतो बघा, पण जो आत्मज्ञानी आहे तोच निवेदन ठेवू शकतो. आपण देवाला निवेदन ठेवत नाही, आपण अर्ज करतोय अर्ज. मग तो निवेदन ठेवला. आपण 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 पण मातीचं उतरत होतो त्यावेळेला निवेदन काय ठेवलं, देवा मला इथून सोडव, देवा मला इथून सोडव. मी काय करेन, मी तुझी भक्ती करेन. मी माझ्या आईत अडकणार नाही, मी माझ्या बाबात अडकणार नाही, मी माझ्या बहिणीत अडकणार नाही, मी माझ्या भावात अडकणार नाही, मी माझ्या परिवारात अडकणार नाही, कुठंच अडकणार नाही. त्यावेळेला आपल्याला देवाची भेट झाली होती. सोडवशी चक्रपाणी दुनिया आहे ना. मग बघा सोम सोम ऐसे म्हणे. आणि ज्या वेळेला तुमचं माझं निवेदन पूर्ण झालं त्यावेळेला आपला जन्म झाला. आणि जन्म होताची म्हणे कोहम कोहम, मी काय म्हटलोच नाही, मी तो मी आहे. तो मी नवेच म्हणालो. मग ज्या वेळेला सद्गुरू आले, ज्यावेळेला परब्रह्म पांडुरंग आले, बघ रे बाबा तू भक्तीचं निवेदन ठेवला होतास आणि तुला इथं आता यावं लागणार आहे की तुला भक्ती करायची आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात काय म्हणतात, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल आवडे. ही विठ्ठलाची आवड असेल तरच येत होतं. आणि त्यासाठी बहुत सुकृत करावं लागतं. बहुत सुकृत म्हणजे कितीतरी सुकृत जन्म काय घ्यावं लागतात. आणि सुकृत म्हणजे चांगले कर्म करावं लागतात. त्यावेळेला इथं आपण इथं येतो. मग त्यावेळेला विठ्ठलाची आवड होते. असा हा भाग आहे. म्हणून बघा की त्यावेळेला देवाची भेट झाली होती तुमची माझी, असं त्या मुलानं सांगितलं. पण तुम्ही ते विसरला. बघा म्हणजे 4 वर्षाचं बाळ सांगते म्हणजे पाहिजे सांगत आहे. आणि त्यामध्ये हे आता कसं असतं माहितीये काय, आपण काय लय आश्चर्य वाटून घ्यायचं नाही. 4 वर्षाचं आता कीर्तन करायला का माहितीये काय, आता कसं असतं ह्याला मला वाटतं माऊलीने 8व्या अध्यायातच मांडल्यात बघा, की 8व्या अध्यायात 7 प्रश्न मांडल्यात. 7 प्रश्न आहेत. काय काय की उत्तर देत बसते, कारण का आपल्या आता हे जी थोडं भक्ती चाललेलं आहे. आणि योग आला तर बघू, फक्त 7 प्रश्न तेवढे सांगतो तुम्हाला. पहिला प्रश्न विचारला होता काय, ब्रह्म म्हणजे काय. अर्जुनाने विचारलेलं आहे श्रीकृष्णाला. 8वा अध्याय त्याच्यावरच आहे. ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय. आणि जो साधक आहे, जो भक्त आहे, जो ज्ञानी आहे, जो वारकरी आहे. आता मी म्हणतो वारकरी आहे, त्यात वारकरी म्हटले नाही, पण जो वारकरी आहे त्याचा शेवट कसा होतो श्रीकृष्ण राया तुम्ही मला सांगा. आता हे सगळे 7 प्रश्नाला एक कीर्तन होईल बरं का. हे आता कधीतरी योग आला महादेव महाराज कधीतरी आम्हाला सांगितलं त्यावेळेला प्रश्नाचे उत्तर घेऊ. लय भारी मस्त भाग आहे. आता मी फटकणार नाही तिकडे. सांगायचं भाग काय की ही प्रश्न विचारत होतो आपण आणि भगवंताने त्याची उत्तर दिली होती, हे मला सांगायचं होतं आता. मग बघा त्यामध्ये झालं, लक्षात आलं आता. हा मग श्रवण भक्तीमध्ये आपण तुम्ही आम्ही देवाला भेटलो तिथं, पण आपल्याला स्मरण नाही आहे, आपल्याला स्मरण नाही. पण ज्या वेळेला सद्गुरू येतात आणि ते स्मरण करून देतात आणि भक्तीचं निवेदन आपण ठेवलं होतं ना, त्याची आपल्याला पूर्तता झालेली आहे. म्हणून सद्गुरू करावाच लागतो. ज्ञानोबराय काय नामदेव महाराज पांडुरंगाबरोबर बोलत होते. पांडुरंग त्यांच्या ताटात जेवायचा तरी पण त्याला प्राप्ती झाली नाही आहे. आता ती गोष्ट सांगत बसत नाही, कारण ती लई मोठी गोष्ट आहे. म्हणजे तिकडे देशोबर केचर वगैरे तिकडे औंढ्या नागनाथला गेले वगैरे वगैरे ती गोष्ट तुम्हाला माहित आहे. मग त्यावेळेला बघा सद्गुरू केल्यानंतर मग पात्रतेत झालेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही आता सद्गुरू केलं म्हणून आपण माळ घातलेला आहे ना. म्हणून आपला बाप आहे, आपल्याला कोण आहे मांडायला जागा आहे. म्हणून श्रवण भक्ती चाललेली आहे. श्रवण भक्ती लक्षात आली. अजून एक बघा उत्तम एक छान भाग आहे, आठवून घेतो थोडासा, की श्रवण भक्ती तुम्ही आम्ही करत असताना पहिल्यांदा शुकमुनीने श्रवण कोणी सांगितलेलं, भागवत शुकमुनीने परीक्षित राजाला सांगितलेलं ना, बरोबर ना. मग त्याच्या आधी शुकमुनींना पराशर ऋषीने सांगितलं, काय व्यासाने सांगितलेलं, बरोबर आहे. व्यास त्यांचे वडील आणि व्यासांचे वडील पराशर ऋषी. आता पराशर ऋषींचा जन्म, पराशर ऋषींचं म्हणजे मूळ काय बघायलाच नको आपण तिकडं. मग पराशर ऋषी पासून बघा व्यासांचा जन्म झालेला आहे. माहिती आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. व्यासांचा जन्म झालेला आहे का सांगू थोडक्यात. व्यासांचा जन्म कसा झाला बघा, ज्या वेळेला ती मुलगी मत्स्यगंधा होती, मत्स्यगंधा, त्या मत्स्यगंधेचा बघा तिचा अंगाचा वास यायचा, कशाचा, माशाचा वास यायचा. आणि ती होती नावाड्याची मुलगी, म्हणजे राजाचीच मुलगी होती ती.
आणि तिच्या अंगाचा वास यायचा, पण ती काय करायचं, काय केलं जात नव्हता. एकदा काय झालं, पराशर ऋषी आले आणि त्या नावेत बसले आणि म्हणाले मला तिकडं सोड तू पलीकडं. ती काय म्हणाली, मुलगी माझे बाबा येतील आणि सोडतील तुम्हाला. नाही नाही, मला तूच सोडायला पाहिजेस. मग ती म्हटली चला आता सोडतो म्हटले. मध्यात नाव गेली, नाव मध्यात गेली आणि मध्यात गेल्यानंतर बघा तिचं सौंदर्य पाहून पराशर ऋषीने तिच्यावरती इच्छा प्रगट केली. इच्छा प्रगट केल्यानंतर बघा ती नाही म्हणाले, तरी पण बघा पराशर ऋषी म्हटले मी तुला 3 वरदान देतो. पहिलं वरदान असं की जर आपल्याला जर बाळ जर झालं तर तू कुमारिकाच राहशील आणि हे कृत्य कुणीही बघणार नाही. ते ढग केलं, ढग पाण्यात ढग केलं, नदीत ढग केलं. आणि तिसरं जे आहे ना, तुझ्या अंगाचा जो वास आहे ना, माशाचा वास, तोच जाईल. मग ते मान्य झाले आणि ते कृत्य घडलं आणि तिथं व्यासांचा जन्म झालेला आहे. मग ते व्यास मुनी. आता हा इकडे झाला व्यासांचा जन्म झाला. मग हिचं नाव सत्यवती झालं. आता कुणाचं, काय मत्स्यगंधाचं. आणि सत्यवता ही शंतनू राजाबरोबर लग्न केली नंतर. म्हणजे शंतनू आणि गंगा गेली, गंगा आणि शंतनूला जो मुलगा झाला देवव्रत नंतर 15-16 वर्षानंतर आला आणि मग नंतर भीष्म झालेला आहे. ते नंतरचा भाग आहे, आता तो भाग नंतर येतो. मग इथं पराशर ऋषी पासून व्यास मुनी जन्माला आले. मग आता बघा व्यासांचं लग्न झाले, व्यासांना पण पत्नी आहे. मग आता शुक मुनींचा भाग चाललेला आहे. आता शुकांचा जन्म कसा झाला बघा, की ज्या वेळेला बघा शंकर महादेव आणि पार्वती काय म्हणाले, शंकर महादेवना नाथ मला तुम्ही ना सद्गुरु गीता वर्णन सांगा. काय करा, सद्गुरु गीता वर्णन सांगा. आणि त्या सद्गुरु गीता वर्णन श्रवण केल्यानंतर बघा, आता ही पण कथा आपण ऐकल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त आहे असं सांगितलंय त्यामध्ये. ती गीता वर्णन आहे ना, कुणी ऐकेल ना त्यांना मोक्ष प्राप्त आहे. तर ती गीता वर्णन सांगण्यासाठी आपल्याला खूप लांब जावं लागेल म्हटले. आणि लांब गेले पार्वती आणि हे दोघे. नंदीला पण सोडले, सगळ्यांना बाकीच्यांना सोडले आणि एकदम लांब जंगलात गेले आणि तिथं बसले. कुणीही नाही, सगळे पक्षी वगैरे सगळे हलवले, सगळ्यांना हाकलून लावले आणि मग तिथं बसले. मग शंकर महादेव काय म्हणाले, अगं पार्वती आता मी तुला गोष्ट सांगायला चालू करणार आहे. काय, गीता वर्णन सांगणार आणि डोळं झाकून माझी सांगण्याची सवय आहे. आणि जर समजा मी डोळं झाकून सांगायला लागलो आणि तुला मध्येच, कीर्तन किती 2 तासच असतं, मध्येच आपल्याला जर झोप लागली, डुलका लागला तर काय करायचं. मग ती पार्वतीने युक्ती सांगितली. पार्वती म्हणजे पार्वती, आपणच पार्वती म्हणजे माया हो, पार्वती म्हणजे माया. पार्वती पार होत नाही ती होती, पण नंतर होते पार्वती ती. असो, मग डुलका लागतोच आपल्याला. तसं बघा, मग ती काय म्हटली ना, तुम्ही कथा सांगा, मी काय करेन, तुम्ही डोळे जागताय पण मी काय करेन मध्ये हो म्हणेन. मग असं म्हटलं ना, काय तर म्हणायची पुढे म्हणजे तुम्ही जर असं हा कराला ना, मला सांगायला मजा येते, हुरूप येते. बरोबर आहे ना. कसं वाढपी काय ते जेवायला भरपूर माणसं असली ते गृहिणीला वाढायला मजा येते. आणि घरात जर नवरा जर जीवन नाही आला, ते म्हणते असंच काय केलीस, तसंच काय केलीस, ह्याच काय केलीस, ते म्हणते कुठं तर हादडून आले चहा म्हणतात जेवायला. आणि जर नवरा जेवायला लागला चांगला, अजूनही भाकरी काढ, आईला किती आनंद होतो, बायकोला किती आनंद होतो, मुलगा जेवायला आईला किती आनंद होतो. नाही वाढा वाटतं का नाही, होय तर म्हणायचे, होय म्हणायचे. तसं पार्वती काय म्हणाली, मी मध्ये हुंकार म्हणेन. काय म्हणेन, हुंकार म्हणेन, हो करेल. मग हे कथा सांगायला चालू केले, 2 तास 3 तास कथा रंगात आली. मग पार्वतीला मध्याला झोप आलीच. मग पार्वती झोपली, पण हुंकार चालूच होते. कथा संपल्यानंतर बघितले की शंकर महादेव पार्वती तू झोपलेले समोर. मग हो आवाज कुठे येत होता, इकडे बघितलं तिकडे बघितलं, आवाज कुठे येत नाही, कळत नाही. वर बघितलं तर झाडावर एक पोपट होता आणि तो पोपट हुंकार करत होता. त्या पोपटाला काय वाटलं, जर पार्वती हो केली नाही आणि जर ही मला कथा ऐकायला मिळाली नाही, तर कथा बंद होणार आणि मीच कथा मला ऐकायला येणार. त्यावेळेला मीच हुंकार करतो म्हटला आणि पोपटाने काय केला, हुंकार मारायला चालू केला होता. आणि मग ती कथा पूर्ण झालेली आहे. आणि त्यावेळेला बघा, तो पोपट ज्यावेळेला बघितलं शंकराने, त्या पोपटाला मारायला पाठ लागलं भाला घेऊन. तो पोपट उडत व्यासांच्या
पत्नीच्या पोटात गेला आणि त्या व्यासांच्या पत्नीला जो मुलगा झाला 12 वर्ष राहिला, 12 वर्ष पोटातच राहिला. व्यास म्हणजे श्रीकृष्णाचे जरा साधीचे हो, शंतनू राजा वगैरे होते ना त्यावेळेचा भाग आहे, महाभारताच्या आधी 100 वर्ष. मग त्यावेळेला तिथं शुकमुनी जन्माला आले आणि बघा 12 वर्षानंतर पोरग आलं ते आलं पळत सुटलं. 12 वर्षाचं पोरग निवस्त्रच आहे ना, उघडं नागडच पळत सुटलं, असं पळत सुटलं त्याच्या पाठीमागून व्यास पळत सुटल्यात. अरे बा शुका थांब, बा शुका थांब, कुठं पळतोयस, बा शुका थांब. शुक काय थांबायला तयार नाही. मग बघा शुक पळत आहेत आणि पुढे गेल्यानंतर बघा नदीच्या काठाला स्त्रिया आंघोळ करत होत्या. हे निवस्त्र मुलगा 12 वर्षाचं निवस्त्र असून देखील त्या स्त्रिया अजिबात लाजल्या नाहीत. आणि त्यावेळेला बघा ते पळून पुढे गेलं आणि तिथं व्यास मुनी आले. व्यास मुनी आल्यानंतर बघा व्यासाला बघून त्या लज्जित झाल्या आणि त्यावेळेला व्यासाने त्यांना प्रश्न विचारला, एवढं आता हे निवस्त्र पर्व पळत गेलं तरीही तुम्ही लाजला नाहीत आणि मला बघून तुम्हाला का लाज वाटली? त्यावेळेस त्या म्हणल्या, शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे तवे वाल्मिका सारिका माज्ञा ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदास. शुकासारखे पूर्ण वैराग्य कुणाकडे आहे? कुणाकडे नाही. मग वैराग्य पाहिजे आपल्याकडं. म्हणून शुक गेला ना तो पुढे गेला आणि तिथं गेल्यानंतर बघा मी शुक आहे म्हणाला. आतमध्ये सद्गुरु होते. कोण आहे? मी शुक आहे. परत आवाज आला, कोण आहे? शुक आहे. कोण आहे? मौनम. मग आते मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. म्हणून बघा आकाशात पतितम त्वयता गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हणजे बघा आपण ज्यावेळेस साष्टांग दंडवत घालतो ना सद्गुरूशी साष्टांग नमन करावे. म्हणजे काय? सद्गुरूला साष्टांग नमन घालतो ना त्यावेळेला नाक आपल्याला टेकलं पाहिजे आणि नाकावर असतो बघा अहंकार आणि तो अहंकार ज्यावेळेस टेकतो ना त्याच वेळेला कळतं त्या माणसाला. म्हणून मला नाही येते म्हणायचं नाही. कुठलाही वाद हे करून घेतो तो परब्रह्म पांडुरंग करून घेतोय म्हणायचं आहे. मला जर म्हटलं आता मी कीर्तनला आलो, कीर्तनला आल्यानंतर आधी साष्टांग दंडवत घातलं घरातून येताना, देवा परब्रह्म तुम्हीच या देहाकडून गाऊन घ्या, मला गाता येत नाही, मला गायन करता येत नाही, तुम्हीच गायन करून घ्या. आणि गेल्यानंतर झालेली श्री सेवा समर्था तुम्हाला अर्पण, देवा तुम्हाला अर्पण म्हणायचं आपण. म्हणजे झालेली श्री सेवा आहे ना त्याच्याकडे आपण पूर्ण करायचं आणि सेवा म्हणायची नाही, श्री सेवा म्हणायची. श्री म्हणजे कोण आहे? मगाशी भाग झाला होता ना, 3 गुण आपण बघितले होते, ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य. त्याच्या आधी षडगुणेश्वर 6व्या अध्यायात माऊली म्हणतात. तो कसा आहे? परब्रह्म षडगुणेश्वर आहे. षडगुणेश्वर म्हणजे काय काय? ऐका, यशस्वी ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य. यश, श्री, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य असा तो षडगुणेश्वर आहे. तो आपल्याकडे 3 गुण आहेत तर त्याच्याकडे 6 गुण आहेत, 6 गुण. पण तो गुणातीत आहे. तो कसा आहे? गुणातीत आहे. म्हणून बघा शुक मुनीने काय केलेलं आहे? श्रवण भक्ती केलेला आहे. कीर्तन भक्ती म्हणजे लक्षात आलं ना, भक्तीच चाललेला भक्ती, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण कीर्तन भक्ती. सगळ्यात पहिला कीर्तन कोणी केलं असेल तर ते आपल्या नारदाने केलेलं आहे. तेव्हापासून चालत आलेलं आहे कीर्तन. म्हणून हा जो आपला वारकरी संप्रदाय आहे ना हजारो नव्हे कोटी वर्षापूर्वीचा आहे. आता ते जर सांगत बसलो तर तुम्हाला लई वेळ होईल बरं का. आता मी तिकडे जाते, कधी तर आपण योगाला तर आणायला बघतो, कीर्तनचा भाग आपण बघू. आता जाऊ पुढं. श्रवण झालं, कीर्तन झालं, विष्णू स्मरण, नामस्मरण. त्या नामस्मरणात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे बघा. सुंदर भाग आहे. कृतयुगात महाराज ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम हवनला महत्व होतं, द्वापर युगात पूजेला महत्व होतं आणि कलियुगात नामाला महत्व आहे. म्हणून नाम कलियुगा मागे करावे
कलियुगामध्ये करावे कीर्तन ह्यानं काय मोक्ष प्राप्त आहे. बघा कीर्तन म्हणून मगाशी पाच हाताळावर राहिला बघा एक की आता कीर्तन करतो ना, आता आपण गायन करतो ना, आता आपण पकवाज वाजवतो ना, जेवढी आपल्याला काय येतंय, जेवढे आपल्याला काय येते ना, शेवट आपण जाताना म्हणून बघा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणतात ना, शेवट आपण जाताना आणि याच्यासाठी केला होता आता असं बघा शेवट ज्यावेळेला आपण जाताना त्यावेळेला जेवढं आपल्याला येतंय आणि समजा जर आपल्याला मोक्षाला तिथं जर आपली पुण्य कमी पडली, समजा मोक्षाला 100% पुण्य लागते, मग 90% आपली पुण्य झाले, कोणाचे 80% झाले, कोणा 60% झाले, कोणा 40% झाले, मग आता 99% झाले तरी पण मोक्ष मिळत नाही. मग 99% झाले आणि 40% वाला इक्वल कसं बरं होईल? नाही ना. म्हणून माऊली सांगतात 9व्या अध्यायामध्ये, तर त्याला योग भ्रष्ट म्हटलेला आहे, त्याला योग भ्रष्ट म्हटलेला आहे. आणि त्याला ना परत जन्म मिळतो आणि तो कुणाच्या घरी, संतांच्या घरी जन्म घेतो. आणि तो कीर्तनकार असेल ना तर लगेच तिथनं कीर्तन 4 वर्षात 5 वर्षातून चालू करतो. तो गायक असेल ना तर लगेच गायन चालू करतो तो. म्हणून माऊलीने उदाहरण देतात, काहीतरी उदाहरण दिले बघा. मी आता दुसरं उदाहरण सांगतो तिथं. आता आपण इचलकरंजीत राहतोय, बाहेरची सगळी मंडळी आहेत, आता हे तिकडले बरोबर आहे. आता ह्यानी आळूगोंडी बरोबर आहे, उत्तर पश्चिम आहे. समजा ह्यांचा मुलगा आता 5वीला आहे आणि याने उत्तरला गेले राहायला. मग उत्तरला गेल्यानंतर आता इचलकरंजीत 1ली पासून 5वी पर्यंत झाल्या. मग उत्तरला गेल्यानंतर 1लीला घालणार का 6वीला घालणार? 6वीलाच घालणार ना, तिथं झालंय ना. ह्याचं काय तर पाहिजे का नको? तसं माया आपण इथं सोडतो, माया आपण इथं सोडतो, पण अंतरात्मा जो आहे तो तिथं आणि परत. म्हणून वासना योगे जन्म घेणे लागे, काय इकडे तिकडे वाक्य झाल्यात. मग बघा की वासना योगेच आपण जन्म घेतो आणि ती वासना न घेता आपल्याला जायचंय कशातून? आपल्याला हे भक्ती मार्ग घेऊन जायचं आहे आणि भक्ती मार्ग घेऊन गेला तर तिथं भक्तीच होणार आहे. म्हणून तो जन्माला येताना परत पहिल्यापासून आणि शिकत बसत नाही. जो कीर्तनकार आहे तो कीर्तनकारच होणार, लक्षात आलं? जो गायक आहे तो गायकच होणार. म्हणून इथं सांगितलं भाग की भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. कुठली भक्ती सर्वश्रेष्ठ आहे? हे चितोर भक्ती आवडते देवा. मग बघा श्रवण झालं, कीर्तन झालं, विष्णू स्मरण झालं, 5 सेवन झालं, अर्चन म्हणजे तुमचं माझं आचरण उत्तम असं पाहिजे. आता आचरण उत्तम झाल्यानंतर बघा मग भक्ती आहे ती वंदन भक्ती आहे. वंदन भक्ती कशी आहे? नमस्काराची भक्ती ना. ह्या वंदन भक्तीमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना. दोन्ही हात एक करा तुटेल 84चा फेरा, दोन्ही हात एक करा तुटेल 84चा फेरा, भेटून जाणार आहे. फक्त आपल्याला एक करता येते. बघा रामकृष्ण हरी म्हणतात आपण, आपल्याला पाहिल्यानंतर समोरच्याला रामकृष्ण हरी येतं म्हणजे आपल्याकडे काहीतरी सामर्थ्य आहे ना. आपल्याला बघितल्यानंतर समोरच्या मुखात नाम येणं हे साधी गोष्ट नाही. एखाद्या डाकूला बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला शिवी देतात म्हणजे त्याचं काय कर्म असेल, पण आपल्याला बघितल्यानंतर काहीतरी लोक रामकृष्ण हरी म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात ना, म्हणजे काहीतरी आपल्याकडे सामर्थ्य आहे ना. मग ते सामर्थ्य आहे ना ते कुणाचं आहे? त्या परब्रह्माचं सामर्थ्य आहे. म्हणून तो मगाशी बघा की षडगुणेश्वर सांगतात बघा. षडगुणेश्वर श्री यश आहे ना पहिला, मग यश म्हणजे त्याच्यात यश आहे. आणि स्त्री म्हणजे कसं असतं बघा, आपण स्त्री वरती काढतो असं बरोबर आहे, स्त्री काढतो आणि त्याच्या खाली स्वस्तिक काढतो. मग स्वस्तिक काढत असताना बघा कसं आहे बघा, स्वस्तिक काढताना पहिला अशी रेष वाढतो, पहिला अशी रेष वाढतो, अधिक काढतो. असं न काढता पहिला मध्य टिंबाना मध्याला इकडं असं जायचं, मग इकडं जायचं, मग इकडं जायचं आणि मग खाली यायचं. त्याचा भाग कसा आहे बघा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत. कुठं?
स्व अस्तित्व स्वस्तिककडे, स्वस्तिक म्हणजे आपणच, स्वस्तिक म्हणजे आपणच, धर्म अर्थ काम मोक्ष लक्षात आलं. मग पुढे जायचं स्वलोकता, समीपता, स्वरूपता आणि स्वायत्तता. ह्या मुक्तीला आपण आहोत. अजून पुढे चला. मग 4 टिंब आहेत. 4 टिंब म्हणजे काय? अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त. हा अंतःकरण पंचकाचा भाग आहे. 84 तत्वातला भाग येतो. आता ते काय सगळं सांगत बसत नाही, तिकडा रात्र दिला मला इथं उभारायला दिला नाही, मग 2 पण वाजवणच, फक्त शांत राहायला पाहिजे, तुम्ही बसायला पाहिजे असं. मग बघा अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार घ्यायचं नाही. अहंकारचा भाग वेगळा भाग येतो. मग असं स्वस्तिक, असं आपला हा देह बनलेला आहे अंतःकरणातला. मग आपला हा असा देह, आपला देह स्वस्तिक, आपला देह विसरून गेल्यानंतर वर भेटतो तो श्री. श्री म्हणजे कोण आहे? आता इथं श्री म्हणजे लक्ष्मी असते, पण इथं काय घ्यायचं आहे? षडगुणेश्वरचा भाग चाललेला आहे म्हणजे पांडुरंग. इथे काय? तो पांडुरंग परमात्मा परब्रह्म श्री, यश श्री. अवतार, अवतार म्हणजे काय? तो भरभरून देतो, फक्त आपली झोळी फाटते है ना. म्हणून इथं श्रवणाला आल्यानंतर बघा है ना, पांडुरंग आपल्याला भरपूर देतो, भरपूर देतो, फक्त आपली झोळी आहे ना, ही झोळी भरून घेऊन जायचं. काय करायचं? भरून घेऊन जायचं. आपण येते काय माहितीये का? पिशवी घेऊन येतो, पिशवी. झोळी का आणायची माहितीये का महाराज? झोळी आणलं ना, झोळी इथं अडकवतात ना, झोळी आणल्यावर वज्ज होत नाही, कितीही टाका वज्ज होत नाही. ते पिशवी आणलं ना वज्ज होते हाताला आणि भरते लगेच पिशवी. आता पिशवी चमचा घेऊन येतो, चमचा मावलं नाही. काय सांगितलं बाबा, काय केलं नाही, काय नाही, बसलं नाही, वर्णच गेलं. जाऊ दे वर्ण. काय आपल्याला लक्षात ठेवायचं? आपला धीटपाठाचा परमार्थच नाही आहे. आपला धीटपाठाचा परमार्थ नाही. आपल्याला धीटपाठ करायचं पण नाही. आपल्याला श्रवण करायचं, पांडुरंग कळलं, परब्रह्म कळलं, ते परब्रह्म एक आहे एवढं जरी कळलं तर बास झालं आपल्याला, लय झालं. म्हणजे ज्ञानेश्वरीचं वर्म काय माहितीये काय? ज्ञानेश्वरीचं वर्म काय माहितीये काय? जगत मिथ्या, परब्रह्म शाश्वत. सत्य एकच, ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. एवढंच, हा एवढं जर कळलं ना तर ज्ञानेश्वरी कळली आपल्याला. म्हणून बघा ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवी का म्हणतात नाही ते काय? यासाठी म्हणतात. म्हणजे काय बघा, एक तरी ओवी अनुभव म्हणजे एकच ओवी वाचायचं सोडून द्यायचं असं नाही आहे. 9000 ओव्या आहेत ना, त्या 9000 ओव्यामध्ये सामर्थ्य भरलेलं आहे. त्यावेळेला महाराज 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी लिहून ठेवलेलं आहे. काय लिहून ठेवलेलं आहे? उदो असतोचेनी प्रमाणे जैसे सूर्याचे चालणे न चालता चालणे, म्हणजे सूर्य चालत नाही तरी पण आपल्याला दिसतो चालण्यासारखा, हे त्यावेळी लिहून ठेवलेलं आहे. अध्याय मला वाटतं 4 ओवी क्रमांक 98, 4थ्यातले 98 ओवी करा, लिहून घ्या, घरात जाऊन बघा. उदो असतोचेनी प्रमाणे जैसे सूर्याचे न चालता चालणे, म्हणजे सूर्य चालत नाही पण आपल्याला चालल्यासारखं वाटतंय, हे ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेलं आहे. पण आपण ज्ञानेश्वर वाचतोय का? आपल्याला माहितच नाही. पण बाहेरची लोक येऊन वाचली आणि त्याच्यावरती पीएचडी केली. ही अर्धीच ओवी आहे, अजून पूर्ण ओवी म्हटलं नाही. अर्ध्या ओवीवरती पीएचडी केल्यात. आणि काय लिहिलं त्यानं? पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्यांनी लिहिलं. गॅलिलिओस, त्याचं नाव काय? गॅलिलिओस. आणि आपल्या पुस्तकात नाव गॅलिलिओस. हा, आणि गॅलिलिओस लिहिलं तर बरोबर येतंय. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे कोणी सिद्धांत मांडला? ज्ञानेश्वर. चूक कोण सिद्धांत मांडला? गॅलिलिओस. बरोबर मार्क देतात. पण अरे कोण आहे मूळ कोण आहे? आता पुढे जाऊन बघा, अध्याय 7 ओवी क्रमांक 58, त्यामध्ये माऊली म्हणतात, का उदकाचे आवेशे लखलखीत तेज दिशे, का विजू माझे असे सलील काय. म्हणजे उदकाचे आवेशे, उदक म्हणजे पाणी, आवेशानं पडल्यानंतर त्याच्यापासून वीज तयार होते. लखलखीत तेज दिशे, आता तेज आहे ना लखलखीत, विजू माझे सलील काय ते. म्हणजे फक्त काय माहिती काय? मी त्यात नाही आहे. हो, झोपला नाही ना पार्वती. म्हणजे काय माहिती काय? आतापर्यंत आपण काय ऐकत आले माहिती काय? आतापर्यंत आपण ऐकत आले काय? की परब्रह्म जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तो भरून उरलेला आहे, हे आपण ऐकले. बरोबर आहे? तो कुठं नाही आहे? सर्वत्र आहे.
परब्रह्म तुमच्या माझ्या आतमध्ये आहे, त्या माईक मध्ये आहे, या खांबामध्ये आहे, त्या प्रल्हादाला खांबामध्ये दिसला. हे सगळं आपण ऐकलंय. पण माऊली काय म्हणतात माहिती काय, 9व्या अध्यायामध्ये राजयोग राजगुह्य नाम योग मध्ये लय अवघड अध्याय, लय अवघड अध्याय, काय कळतच नाही आहे ते. राजयोग नाम 9वा अध्याय, त्यामध्ये काय म्हटलं माहिती काय की माझ्यापासून सगळं झालंय पण मी त्यात नाही आहे. आता मगाशी काय म्हटलं, मी खांबात आहे, मी 40 तरी काष्टी पाषाण आहे, पण परब्रह्म काय म्हणतात, हे माझ्यापासून सगळं भूत जर तयार झाले असले तर मी भूता माझी नाही आहे. हे काय वेगळंच मानतात की नाही. म्हणजे आपल्याला ही उच्च कोटीचं ज्ञान आहे. हे राजयोग मध्ये मांडलेला, राजयोग राजगुह्य नाम योग मध्ये आहे 9वा अध्याय, आणि त्यातली 7व्या अध्यायातली ओवी आहे ही. म्हणजे ते 12व्या श्लोक मध्ये म्हटल्या तिथं मांडलेलं आहे की 7व्या अध्यायातली ही ओवी आहे. बघा 7व्या अध्यायातले 12वा श्लोक आहे आणि 12वा श्लोक आणि 58वा ओवी. मग सांगितलं ना 58वा ओवी, ते 58वा ओवी म्हणतात उदकाचे आवेशे लखलखीत तेज दिशे. 12व्या श्लोकच्या खाली लखलखीत तेज दिशे म्हणजे काय, त्यापासून वीज तयार होते आणि त्या विजूमध्ये म्हणजे त्या विजेमध्ये पाणी नसतं हे सांगायचं होतं. म्हणजे पाण्यापासून वीज तयार झाली पण त्या विजेमध्ये पाणी नाही आहे. माझ्यापासून जगत झालं पण जगतामध्ये मी नाही आहे हे सांगायचं होतं. उदाहरणासाठी म्हणजे उदाहरणासाठी दिल्यात काय, जेवढं मोठं पीएचडीचं ज्ञान उदाहरणासाठी दिलेलं आहे माऊलीने. काय सांगावं माऊलींचं, उदाहरणासाठी पीएचडी केली लोकांनी आणि त्यांची नावं आपल्या पुस्तकात आली. आणि आपण ज्ञानेश्वरी नुसता नमस्कार करतोय, नुसता नमस्कार करतोय. ज्ञानेश्वरी नमस्कार कोण करणार नाही, वाचन करणार आहे. बोट ठेवा, येत नाही ना वाचन करा, वाचन करा. आता 26 जानेवारी पासून चालू आहे आपलं पारायण, येत नाही ना बसा बसा. कुणाला कळेल ज्ञानेश्वरी, कुणालाच कळेल. आम्हाला पण अजून कळत नाही. म्हणजे अजून मी काय मोठा नाही आहे, मी आता फक्त 2 वर्ष झाले कीर्तन करावे. मला अजून गायन पण येत नाही माहिती आहे तुम्हाला. 2च वर्ष झाले कीर्तन करावले, 2 वर्ष पण नाही. तसं बघायला गेलं तर 1 वर्ष झालं कीर्तन करावं. ते पण वडिलांनी सांगितलं म्हणून. वडिलांना कॅन्सर झाला होता आणि 7-8-10 दिवस राहणार होते ते, असं सांगितलं होतं. आणि म्हटले मी माळकरी, सगळी माळकरी. तसं 20 वर्षाला माळ घालून मी, पण म्हटले आमच्या आईला आमच्या घरात कीर्तनकार कोण नाही आहे. त्याच वेळेस ठरवलं मी कीर्तन करणार आणि कीर्तन करणार. गावातल्या ऍक्टिव्हिटीत मंदिरात उभा राहिलो. मला माहित नाही रामकृष्णारी घ्यायचं असतंय. मी कीर्तन कधी केलंच नाही, कीर्तनला कधी गेलोच नाही, आयुष्यात कधी कीर्तनला गेलो नाही. 2 वर्षापूर्वी रामकृष्णारी घ्यायचं, राहुल महाराजांना पण पिडलो नाही. ते काय सांगा मला, हे काय सांगा मला, ते काय सांगा. आमच्या दादाला आमच्या भावाला पडलं ते सगळं त्यातलंच आहे. मग रामकृष्णारी माहित नाही, मग सुंदर ध्यान घ्यायची माहित नाही, मग सगळं असं करत करत कीर्तन केलं. पण कीर्तन केलं, मग कीर्तन आमच्या वडिलांनी पाहिलं, माझं समाधान मिळालं. पण आता तिथनं पुढे कीर्तन चालू करावं म्हटलं, पण गायन कुठे येते. मग आहे चाटे महाराज आहे ते बीडचे येते, आंबेजोगाई येत आमच्या जयसिंगपूरला राहते. तसं मी राहायला जयसिंगपूरला आहे, तिथून येतात सगळे. आम्हाला खूप साथ दिली होती. आतापर्यंत जवळजवळ एका वर्षात 29वं कीर्तन आता येईल. लाटला तर परवा मला वाटतं 2 महिन्यापूर्वी गेलो, तिथं परत सांगितले आपले अण्णा महाराजांचे कीर्तन, अण्णा महाराज सप्ताह होता त्यावेळेस सांगितलं. परत आणि आता 15 तारखेला सांगितलं. तिथल्या माझं कीर्तन हे फक्त स्त्रियांना जास्त आवडतं. तिथल्या म्हटलं स्त्रिया त्यांना सांगा, ते तवनकर महाराज आहेत त्यांना सांगा म्हणून आता बोलवलं आणि 15 तारखेला आहे. असं सांगायचं भाग काय, माझं काय कौतुक करून घेत नाही, गाता का गाणार तोच आहे. सांगायचं भाग काय की आपल्याला करता आली पाहिजे भक्ती ती है ना. ढोबार कुमारी मग हेची तोर भक्ती आवडते तेव्हा. भक्तीपर्यंत लक्षात आलं का, हेची तोर भक्ती. आता बरोबर आपण 15-20 मिनिटात संपवायचं आपल्याला, काय काळजी करू नका. कंटाळा आला असला तर सांगा, लगेच संपू आपण. मग एक 5 मिनिटात, हा 5 मिनिटात. मग हेची तोर भक्ती आवडते. आता भक्तीचं सगळं राहिलंच बरं का, अजून नामस्मरणाच्या पुढे राहिलं हा कधी बघत. मग आवडते, मग तुमची माझी आवड काय आहे बघा, तुमची माझी आवड काय आहे. आपली आवड नाही ते आपल्याला सगळ्यांचं काय, पण परब्रह्माची आवड काय,
ती आपली आवड असली पाहिजे हो. पांडुरंगाला काय आवडतंय, श्रीकृष्णाला काय आवडतंय ते मला आवडलं पाहिजे. म्हणून संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकरा पंढरीचा. संपदा सोहळा नावडे आवड पाहिजे. आवड कशामध्ये पाहिजे, भक्तीमध्ये पाहिजे. बघा, ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य हे तिन्ही जर आवड असेल, तिन्ही पाहिजे हो, एक असून चालणार नाही. म्हणून ज्ञान आहे, ज्ञान आहे आणि भक्ती आहे. आणि जर वैराग्य नसेल तर, ज्ञान नाही आहे, भक्ती आहे आणि वैराग्य नसेल तर, वैराग्य आहे, ज्ञान नाही आहे आणि भक्ती आहे तरी पण चालणार नाही. त्रिवेणी संगमावरती स्नान करताच आलं पाहिजे. आता तो जरा भाग मोठा आहे बरं का, थोडक्यात सांगतो तुम्हाला की ज्ञान, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. भक्ती तुम्ही आम्ही करायला लागले, पण ज्ञान कीर्तनातून मिळतं आपल्याला, श्रवणातून मिळतं, प्रवचनातून मिळतं. भक्ती काय करायची, कशी करायची लक्षात आलं. वैराग्य कुठं आहे, वैराग्य नाही. म्हणून बघा थोडक्यात सोपा भाग. आता आपण घरामध्ये सगळेजण बघतो, घरात आपल्याला लक्षात येते, स्त्रियांना घरात लक्षात येते घर घाण झालेलं आहे. घर काय करायला पाहिजे, स्वच्छ करायला पाहिजे. घर घाण झालंय हे कळलं म्हणजे काय, ज्ञान आहे. कळलं ना, ज्ञान आलं. आणि स्वच्छ करून टाकणे, बाहेर कचरा बाहेर टाकणे म्हणजे वैराग्य आहे. तसं हे घर कामाने घाण झाले, क्रोधाने घाण झाले, मत्सराने घाण झाले, लोभाने घाण झाले, कामाने घाण झाले, त्या सगळ्यांनी घाण झाले हे कळलं म्हणजे ज्ञान. काम क्रोध केले हे त्यागलो तरच आपलं घर स्वच्छ होणार आहे, अन्यथा घर स्वच्छ होणार नाही. म्हणून देवाला हे आवडते. काय आवडते देवाला, हे सगळं टाका. काय करा, हे सगळं टाका. म्हणून आपण ज्यावेळेला घंटा वाजवतो ना, मंदिरात येतो त्यावेळेला 2-2 मिनिटं बघा, 2 वेळा घंटा वाजवतो ना, टाण टाण असं नाही आहे. एकदा वाजवायची पुढे आणि एकदा वाजवायची मागे. त्याला शास्त्र आहे. काय शास्त्र आहे, गमनार तर तू राक्षसा. देवा, माझ्या आतमध्ये जे राक्षसी प्रवृत्तीचे गुण आहेत, लोकांना मारा वाटतंय, राक्षसारखं लोकांचं लुबाडून घ्या वाटतंय, लोकांचं हडप करा वाटतंय, जे काय असेल ते राक्षसी गुण ते तुझ्या चरणी येऊ दे, गमन होऊ दे. आणि आव्हानार्थ तू देवाना, देवा तुझ्यातले माझ्याकडे चांगले गुण येऊ दे. म्हणजे 2 वेळा घंटा, एकदा अशी मारायची आणि अशी मारायची. ही आवड पाहिजे आपल्याला. त्याची दोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया
संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समान या मना मना काढून द्या काढून द्या Bye.
गेला शेण गेला अवघा झाला कडो म्हणता आनंद करून सांगत हात जर डॉल्बीवर नाचल्यावर नसतं का वाटत डॉल्बीवर नाचल्यावर कानाचे पडदे फाटतात मग नाचायचं कुठं नाचू मग इथं नाचतात आणि मला असं बघितलं ना मुलं अशी लहानपण वाजवणारी असं म्हणायचं कोणी आईच्या पटाला शिकून आलेलं नाही आपण इथं आल्यावर शिकलोय सगळं है ना आणि इथं आपल्या आल्यावरच आपल्याला येणार आहे म्हणून हे आपलं भविष्य आहे म्हणून मला अशी मुलं बघितल्यावर खूप आनंद वाटतो नाहीतर तसं बघायला गेलं तर आपल्याला मला सगळं म्हातारच गेलंय सांगायचं बात काय समर्थ रामदासांनी काय म्हणतात ते काय परमार्थ कधी करावा सैन्य असताच राज्य करावे म्हणजे कायचा अर्थ जोपर्यंत सैन्य आहेत इथं त्याच वेळेला परमार्थ करायचा पंच ज्ञानेंद्र आहेत पंच कर्मेंद्र आहेत त्यावेळेला आपल्याला राज्य करता आलं पाहिजे म्हणजे त्यावेळेला परमार्थ करतात डोळ्याला चांगलं दिसतंय ज्ञानेंद्र आहेत डोळे कान नाक त्वचा जीभ वाचा पाणी पाच शिस्न आणि बुद्ध हे कर्मेंद्र आहेत हे जोपर्यंत चांगले आहेत तोपर्यंत जर कानाला ऐकायला येत नाही अजिबाई काय राम म्हण लांब म्हणू काय करणार लांब काय राम म्हणून बघा देवानं आपल्याला एक फॅसिलिटी दिलेलं आहे फॅसिलिटी म्हणजे काय अजिबात विचार ते काय सांग बाबा फॅसिलिटी म्हणजे सुविधा आपल्याला काय दिलेलं आहे सुविधा दिलेल्या आहे देवानं आपल्याला काय दिलेलं आहे लहानपणी आपल्याला पायामध्ये ताकद दिलेली आहे तरुणपणी तीच ताकद कंबरेत दिलेली आहे लहान बाळ बघा पळत येते बाळ इकडे म्हणजे पळत येते 70 वर्षाचं म्हातारा येते का पळत येत नाही का त्याची पायातली ताकद कंबरेत आलेली असते तरुणपणे आणि पायातली सगळी निघून गेली असते कंबरेत थोडी राहिली असते आणि वाचेमध्ये ताकद दिली असते कशामध्ये वाचेमध्ये कशासाठी लहानपणी कुठं उड्या मारायची तिथं उड्या मार तरुणपणी कंबर कुठं हलवायची कामासाठी काम धंद्यासाठी तिथं हलव आणि म्हातारपणे माझं नाम घेऊन बस रामकृष्ण रे विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ कट्ट्यावर बसल्यावर नामस्मरण भाकरी करताना नामस्मरण खाता बसता जेवता धंदा करता नामस्मरणे विन राहोच नाही भाकरी करताना नामस्मरण करत जर भाकरी केलं तर तो खाणारा देह देखील रामकृष्णाने म्हटल्यावर राहणार नाही आहे हो जनाबाईचे शिनकुट विठ्ठल विठ्ठल म्हणायचं विठ्ठल विठ्ठल शिनकुट विठ्ठल विठ्ठल म्हणत होते आपल्या भाकरी का म्हणत नाही
आपल्या भाकरी आपण थापडतो काय माहितीये काय, 20 वर्ष झालेल्या लग्नाला फुटका मणी पण अजून घातला नाही. तो फुटका मणी कसला असतो अजून मला शोध लागला नाही. असं सांगायचं काय, हे चितोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया. आता संकल्पावी तर आपण संकल्पावी माया संसाराचे 3 शब्दावर आपल्याला 10 मिनिटात आपण संपू. आता ओके 10 मिनिटात संपू. थांबा. संकल्पावे, संकल्प म्हणजे काय की आता संकल्प माया संसाराचे कसं आहे बघा. संकल्प म्हणजे सोडून देणे, बरोबर, सोडून देणे म्हणजे वाहने. आता ज्यावेळेला आपण प्रसाद नैवेद्य दाखवणार देवाला, नैवेद्य दाखवणार म्हणजे काय, त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र आपण ठेवतो आणि तिथं आपण काय करतो, पाणी आपण चौकण मंडळ करतो ना. ते मंडळ म्हणजे काय माहिती काय, ते पण धर्म अर्थ काम मोक्षाचं मंडळ आहे आणि ते चौकड मंडळ करायचं असते. ते ब्राह्मणाने चौकड मंडळ करायचं असते आणि क्षत्रियाने गोल करायचं असते आणि शूद्राने काय करायचं असते, वैश्याने काय करायचं असं करायचं आणि शूद्रांना फक्त एक रेष ओढायची असते. आपण चौकड काय करतो, आता आपल्याला कर्माचा ब्राह्मण केलेला आहे. कर्माचा ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण म्हणजे कोण, कर्ती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, त्याची जाणवे ब्राह्मण ब्रह्मविद. कर्ती ब्रह्म निरूपण, त्या प्रब्रह्माचं निरूपण करायचं. प्रब्रह्म कसं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. हे प्रब्रह्माचं निरूपण कोण करतं, जाणती ब्रह्म संपूर्ण, त्या प्रब्रह्माला जाणायचं आहे तो ब्राह्मण, त्याची जाणवे ब्राह्मण ब्रह्मविद. जातीचं ब्राह्मण नाही सांगितलं. म्हणून आपण चौकड मंडळ करतो आणि नैवेद्य दाखवताना ओम प्राणासर्मा अपनसर्मा ओम प्राणास अपनसोदनाचा समावेश आहे, ब्राह्मणे स्वाहा म्हणून आपण नैवेद्य दाखवतो ना. म्हणजे काय, नैवेद्य दाखवताना तो नैवेद्य माझा नाही, आता देवा तुझाच तो काय झाला, या गब्बार कुमारी नैवेद्य. आता संकल्प म्हणजे आता आपला नाही, तुळशीपत्र ठेवायचं असतं नैवेद्यामध्ये. घरात जे आपण करतो ना त्यामध्ये तुळशीपत्र ठेवलं ना तर तो आपण दिला. आपला तुळशीपत्र म्हणजे तुळशीपत्र ठेवलं म्हणजे आपलं नाही, त्याला अधिकार असतात. तसं आपण म्हणतो, असं व्यवहारात म्हणतो तुळशीपत्र ठेवलं मी त्याच्यावरती, त्या जागेवर तुम्ही तुळशीपत्र ठेवले म्हणजे आता त्यात आपला अधिकार आहे. तसं ही माया संकल्पावी माया संसाराची, तुमची माझी माया संसारासाठी आलेली आहे. कशासाठी आलेला आहे, संसारासाठी आपण म्हणतोय, पण भगवंताचं मत काय आहे, संसारासाठी नाही आहे, परमार्थच करण्यासाठी आलेला आहे. तुमचा माझा जन्म फक्त परमार्थ करण्यासाठी झालेला आहे. पण समर्थ रामदास स्वामींनी दासपदात लिहिताना काय लिहिलेलं आहे, संसार आधी काय लिहिलं होतं, फक्त परमार्थ करावा. पण समर्थांना काय वाटलं, मी एक पळून आलोय जामगावावरून, ही काय माणसं पळायची नाहीत. मग त्याच्यावर फक्त एक रेष पडली, खोडलं नाही आणि त्याच्या खाली लिहिलं संसार प्रपंच करून परमार्थ करावा. मग आपल्याला बरं वाटलं, पोरं बाळ संसार प्रपंच करून मग जमलं तर एकादशीला ये बाबा. मग आता आपण 7 ते 9:30 10 वाजेपर्यंत हा आपला जो काळ चाललाय ना, हा काळ आहे ना, हा संकल्प माया संसाराची आहे. ही जी माया आहे ना आपली संसारासाठी, दिवसभर संसारासाठी होती, आयुष्यभर संसारासाठी होती. आता तीच माया आपण काय केलेलं आहे, संकल्प केला. आता कुणासाठी, परब्रह्मासाठी. संकल्पावी माया संसाराची. ही भक्ती आवडते देवाला. कुठली भक्ती आवडते लक्षात आलं. आता आपण जी भक्ती करवलंय, इथं कीर्तन करवलंय, आता जे आपण नामस्मरण करवलंय, आता जे आपण इथं श्रवण करवलंय, ही भक्ती देवाला आवडते. आता आपण संकल्प केलाय, काय सोडून दिले, आता संसारासाठी आपण आलेलो नाही. आता आपण जे करवलंय ते फक्त परमार्थ आहे, म्हणून संसाराची. संसार तर कसं आहे बघा, संसार काय संकल्पावी माया संसाराची. म्हणून मायाले घातक काय ही माया ना. म्हणून बघा, आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, न कळे नेती नेती ऐसे बोलत तसे श्रुती, ते मज मूर्खाची मती पवाडे कुठे. दुरून माझा नमस्कार गुरुदेवा पहिलं पारो पावी माझं, होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असा तसे असा श्री सद्गुरु स्वामी. मायेच्या बळे करी स्तवन ऐसे वाचत होते मन, माया झाली लज्जाय मान काय करू.
ना तोडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागेल प्रतिमा, म्हणून करावी लागेल प्रतिमा. गणेश प्रतिमा ठेवलेली आहे. ना तोडे मुख्य परमात्मा, मला परमात्मा कळत नाही कसा आहे म्हणून करावी लागेल प्रतिमा. म्हणून तैसे माया वेगळे महिमा वर्णन श्री सद्गुरूचा. आता आपल्या भावासारखा मणी देव आठवावा ध्यानी, आता सद्गृहस्थ म्हणी स्तव आता. म्हणजे आपल्या भावासारखा मणी जो असेल तो घ्या. श्री गणेश घ्या, विठ्ठल घ्या, केशव घ्या, कुणी घ्या. आता आपल्या भावासारखा मणी देव आठवावा ध्यानी, आता सद्गृहस्थ म्हणी स्तव आता. म्हणून माया त्यागता आली पाहिजे. म्हणून संकल्प माया आता त्यागता आली पाहिजे. समर्पित भाव पाहिजे. म्हणून बघा ही जी माया आहे ना, ही माया आता दुसरीकडे तिसरीकडे शोधत बसायची नाही. मग आपल्याला वाटतं आता आपला देव पांडुरंग आहे, मग आपल्याला वाटतं दुसऱ्या देवात जाऊ नको, जाऊन तिथे जावे परी विवेक सहित जावे. आता एक नवरा केलेला आहे ना, दुसऱ्याकडे जायचं नाही. म्हणजे दुसरा असेल, आता एक पिता आहे, एक नवरा आहे, दुसऱ्याला काका म्हणून नमस्कार कर. वडील आहे ना एकटा, दुसऱ्याला काका म्हणून नमस्कार कर, मामा म्हणून नमस्कार कर. आकाशात पतितम तो यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम शिवम प्रति गच्छति. आकाशातून पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब, पावसाचा प्रत्येक थेंब जसं सागरालाच मिळतो जाऊन, तसं तुम्ही कुठेही नमस्कार करा. म्हणून श्रीकृष्ण सारे त्या 9व्या अध्यायामध्ये सांगितलं बघा की तुम्ही कुठेही कुणाची पण पूजा करा, ती मलाच येऊन मिळणार आहे. 9व्या अध्यायात माऊलीने मांडलेला आहे. मला वाटतं 20व्या श्लोक मध्ये मांडलेला आहे बघा. 9वा अध्याय 20व्या श्लोकच्या खालच्या जे ओव्या आहेत ना, त्या सगळ्या ह्याच मांडल्यात. तुम्ही जरा कुठल्याही देवाची पूजा करा, भूतांची जर पूजा केला किंवा त्या पितरांची जर पूजा केला तर ते मलाच येऊन मिळणार आहे. अरे तुम्ही जाणत नाही रे, तुम्ही जाणत नाही, ती मलाच येते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून संकल्प आणि माया संसाराची. बघा संसाराचा एक शेवटचा भाग घेतो आणि कीर्तन मला पूर्ण करतो. संसार कसा आहे एवढा बघा. आता तुम्ही आम्ही संसार करतो ना, तो कसा आहे बघा. घेऊ ना थोडासा 2 मिनिटाचा मग बघूया आपण. मग संसार असा आहे ना, संसार असा आहे बघा. एका मनुष्याला वाघ पाठ लागलेला जंगलातून, हा जंगलात पळत सुटलाय, त्याच्या पाठीमाग वाघ पाठ लागलाय. पळता 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 तो पाय घसरून असा विहिरीत पडतो आणि त्या विहिरीत पाणीच नसतं. 50 फूट विहीर खोल आहे आणि त्या विहिरीत असा पडतो, तिथं बाबळीचं झाड असतं मधनच आलेलं आणि त्या बाबळीच्या झाडात अडकतो तो. वरून तोपर्यंत वाघ येतो, खाली बघितलं तर साप आहे, तो बाबळीच्या झाडात अडकलाय. काटे पण टोचायला लागले, हल्ला की काटे टोचतात. वरून बघितलं नागोबा, खाली बघितलं नागोबा, काटे पण टोचायला लागल्या आणि वर वाघोबा झाला आता. आणि तेवढ्या आग्या माऊ असतं ना, त्या माश्या पण उठल्या पडल्यामुळे हा हल्लं झाड आणि त्या माश्या टोचायला लागल्या, काट पण टोचायला, माश्या पण चावायला लागल्या. वर वाघोबा, खाली नागोबा आणि तेवढ्या एक मधाचा थेंब ना इथे येऊन पडतो. लय भारी बाबा, कळलं ना? बस आता काय ते सांगायला नको. असा हा संसार आहे. संसार दुःख मूळ म्हणा, संसार दुःख मूळ आज्ञा झालेल्या म्हणून प्रमाण म्हणायचे. आलं लक्षात? मग संसार कसा आहे माझ्या लक्षात आलं नाही सांगण्याच्या ओघात. संसार दुःख मूळ आहे, इतकं दुःख मूळ आहे ना. पण जरासं क्षणिक सुखासाठी आपण म्हणतो हा काय संसार आहे, मला परत देवा आणेल. पण तुकोबराय काय म्हणतात, खुशाल जन्माला कधी म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे जन्माशी. कधी म्हणतात ते, जर मला संतांची संगत येणार असेल तर, संत संगत येई सुद्धा तर मला जन्माला घाली तर. म्हणून आपलं पण मागणं, आपण काय मोक्षात जाणार नाही. कारण का माहिती काय, आपला जन्म वासनेतून झालाय, शेवटी आपल्याला वासना येणार आहे. आपला काय एवढं काय मोक्षाला आपण जाऊ शकत नाही. गेलो तर आपलं महत्भाग्य आहे, जर अडकलोच तर मला परत देवा कुठं जन्माला घाल, साधू संतांच्या घरी जन्माला घाल आणि जिथं वारकर असतील तिथे जन्माला घाल. परब्रह्माची भक्ती